गेली 5 वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामं का झाली नाहीत याचं उत्तर शहाजी बापूंनी द्यावं असा सवाल मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय। सांगोल्यामध्ये जयकुमार गोरे आणि शहाजी बापू यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। कोणाचं तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नांसाठीची निवडणूक आहे अशा शब्दामध्ये आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। शहाजी बापू पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांचं नाव न घेता भाजपवर सडकून टीका केलेली होती। आज त्याला उत्तर देताना जयकुमार गोरेंनी हे विधान केलंय। किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांनी 5 वर्ष कारभार केलेला आहे। आता त्या कारभाराचा विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही, त्यामुळे कुणाचं तरी चालवण्यासाठी कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी। ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी, शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि नेमकं शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।